श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. आता पितृपक्ष चालू झाला आहे आणि पितृपक्षात कावळ्यांना हे अन्न दिलं जातं. तर श्राद्ध करताना कावळ्यास का खाऊ घातले जाते अन्न, यामागे काय शास्त्रीयदृष्ट्या कारण आहे ते आपण जाणून घेऊया. जगात प्रत्येक झाड हे प्राणवायूचे उत्सर्जन करत असते, पण केवळ वड आणि पिंपळ हे दोनच वृक्ष इतर झाडापेक्षा एकाच वेळी दुपटीने सर्व मानवासाठी व जीवासाठी प्राणवायू उत्सर्जन करत असतात. हे सर्व शास्त्रज्ञांनी मान्य केले आहे. जगात सर्व झाडांची रोपे बीज प्रक्रियेद्वारे मनुष्य लावू शकतो, परंतु वड आणि पिंपळ या दोनच वृक्षाचे प्रत्यक्ष बीजाची निर्मिती नाही. या दोन्ही झाडांची कोमल अंकुर स्वरूपातील फळं जेव्हा फक्त कावळे खातात, बघा ना, त्यातील फक्त केवळ कावळेच खातात, इतर पक्षी खात नाही. कारण त्यांच्या पोटातच ही प्रक्रिया सुरू होते आणि तिथे जे विष्ठा करतात तिथेच वड आणि पिंपळ हे वृक्ष उगवून येतात. या कावळ्याशिवाय ही झाडे टिकणार नाहीत व कावळ्याचे अंड घालणे प्रजनन हे फक्त भाद्रपदच महिन्यात होते. त्यामुळे त्यांना घरातून पोषक आहार हा कावळ्याला देण्यात येतो. प्रत्येक सुसंस्कारी मानवानेच दिला तर हे सृष्टीचक्र व्यवस्थित चालेल, हे पूर्वीच्या आपल्या संतांनी शास्त्रज्ञकारांनी जाणले होते. आपल्या संस्कृतीमध्ये ऋषीमुनी हे अत्यंत बुद्धिमान आणि सलोख विज्ञान होते. माणसाच्या आरोग्यासाठी हे दोनच झाडे अत्यंत उपयोगी व आवश्यक आहेत. म्हणून या वृक्षाचे संवर्धन होण्यासाठी पोषक आहार कावळ्यांना देण्याची प्रथा सुरू करण्यात आली. आपली पूर्वपार चालत आलेली जीवनशैली ही पर्यावरणपूरक आणि शास्त्रावर आधारली आहे. फक्त ती समजून घ्यायची आपली कुवत फक्त कमी पडते. म्हणून आपण वेड्यासारखं पितृपक्ष आलं की कावळ्यावर टुकार विनोद करून एकमेकांना पाठवण्यातच धन्यता मानतो. प्रत्येक प्रथेमागं जे विज्ञान आहे ते शोधण्याऐवजी त्यावर खिल्ली उडवतो. त्यातच पुरोगामीपणा व अतिसुशिक्षितपणा ज्यांना वाटतो त्यांना बुद्धीची कीव करावीशी वाटते. खबरदार, जर कोणी आपल्या प्रथाची टिंगल केली आणि ऐकून पाहून सहन केलं तर त्यांचे पण त्यांच्यासमोर श्राद्ध करा. नाहीतर कोरोनाने मागे ऑक्सिजनबद्दलचे महत्त्व समजावून पटवून दिलेच आहे. जर का कावळ्यांना घराघरातून पितरांचे नावाने खायला नाही मिळे तर आपल्या मागील वंशाचे नातूपंतूचे काय हाल होतील याची कल्पना करा. कधीच व कुठेही कोणतेही सरकार ऑक्सिजनची पूर्वतयारीही करत नाही. हेच वैज्ञानिक स्पष्टीकरण आहे. आपल्याला आपले विचार बदलायची संधी आहे. तसेच हिंदू धर्मातील कोणत्याही प्रथेची टिंगल मस्करी चेष्टा उडवण्या अगोदर तिच्या मागील शास्त्रीय आधार शोधण्याचा तुम्ही नक्कीच प्रयत्न करा. नाहीतर वेळ येईल तेव्हा पाहू. आज आम्ही हजारो रुपये देऊन लाईनमध्ये दिवस उभे राहून ऑक्सिजन सिलेंडर मिळवलेच, पण भविष्यात तुमचे नातूपंतू लाखो रुपये देतील की करोडो देतील हे आपल्याला पण कळणार नाही. त्यामुळे पितृपक्षात श्राद्ध करा आणि कावळ्याला अन्न खाऊ घाला. त्यामागे खूप असं वैज्ञानिक कारण पण आहे. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.